नमस्कार मित्रांनो, माझे नाव सुशील आहे आणि माझ्या बायकोचे नाव नेहा आहे। लग्नानंतरचे आयुष्य आमचे फारच सुरळीत सुरू होते, कारण माझी बायको मला फार चांगली मिळाली होती। ती नेहमी माझी काळजी घ्यायची आणि त्यामुळे मला पण छान वाटत होते। मी पण तिला कुठल्या गोष्टीची कमी करत नव्हतो। आमचे प्रेम तर दिवसांदिवस वाढतच चालले होते। कधी मला ती प्रेम द्यायची तर कधी मी तिला, पण तिची एक सवय होती, तिला लहान लहान गोष्टीवरून फारच राग यायचा। तरी सुद्धा मी तिला समजून घेत होतो आणि तिचा राग हा काही वेळाचा असायचा। कधी कधी सासू सुनेन भांडण व्हायचे तेव्हा मला आई पण बायको बद्दल सांगायची आणि बायको पण आई बद्दल सांगायची। तेव्हा मी दोघांचे ऐकून त्यांना म्हणत होते, तुम्हाला सोबतच राहायचे आहे आणि मी दोघांना सोडू पण शकत नाही। त्यामुळे तुम्हीच ठरवा, भांडण करायचे की एकमेकांसोबत चांगल्याने वागायचे। त्यानंतर ते अजून एकमेकांसोबत चांगल्या पद्धतीने बोलत होते। असेच दिवस सुरू होते। अनेकदा काही दिवस आम्हाला प्रेम नाही मिळाले, तर त्यानंतर आमचे प्रेम पाहण्यासारखे होत होते। खरं म्हणजे आम्ही आमच्या लाईफ मध्ये फारच आनंदित होतो आणि बायकोला पण काय हवे असते, तिला दोन गोष्टी, प्रेमाच्या सांगणारा आणि तिच्या इच्छा पूर्ण करणार हवा असतो, आणि या दोन्ही मी पूर्ण करत होतो। मी कधी कधी दारू पित होतो, पण रोज नाही, बाय चान्स। पण ज्या दिवशी मी दारू पिऊन आलो त्या दिवशी बायको माझ्यासोबत भांडण करत होती आणि मला जवळ पण येऊ देत नव्हती। कधी मी टेन्शन मध्ये थोडी घेत होतो, कारण खरं म्हणजे मी घरच्या बांधकामासाठी कर्ज घेतलं होते। लग्नाच्या काही महिन्यानंतर माझे काम पण सुटले होते, त्यामुळे घरच्या खर्चासाठी अजून कर्ज घेतले होते। त्यामुळे आता कर्ज फारच वाढत होते। कर्जवाले मला त्रास द्यायचे म्हणून मी फार टेन्शन मध्ये आलो होतो, म्हणून मी कधी कधी आता दारू पण पित होतो। दारू पिऊन येत असल्यामुळे बायको माझ्याशी भांडण करायची। मी तिला सांगितले, कधी मला कर्जामुळे टेन्शन येते म्हणून मी पितो, तर ती मला जोरात म्हणाली, जेव्हा तुम्हाला द्यायचे ताकद नव्हती तर घेतले कशाला। तिला पण माहित होते घरच्यासाठी आणि त्यानंतर घरी लागणाऱ्या खर्चासाठी मी कर्ज घेतले आहे, पण ती काही ऐकायला तयार नव्हती। एक दिवस कर्जवाल्यांना मला काही दिवसात आपले कर्ज द्यायला सांगितले आणि मला फार मोठ्या शब्दात सुनावले। त्यामुळे मला आज फारच वाईट वाटत होते। मी त्या दिवशी थोडी जास्तच पिलो आणि घरी आलो का बायकोला जेवण मागितले, तर बायको माझ्या मागे बडबड करू लागली। मी तिला फार समजावत होतो, पण ती ऐकत नव्हती आणि आज तर की फारच रागात येऊन माझ्याशी जोरात बोलत होती, म्हणून मी तिला 2-3 ठेवून दिले। तिला मी मारल्यानंतर ती अजून जोरात बडबड करायला लागली आणि म्हणाली, मी आपल्या माहेरी जात आहे। तसेच रागाच्या भरात काही वेळातच तिने आपली बॅग तयार केली। तिला माझी आई समजवत होती, तो दारू पिऊन आहे म्हणून तू आता जाऊ नको, उद्या तुम्ही सावकाशपणे बोला, त्यानंतर निर्णय घे। पण तिने आईला 2-4 गोष्टी अजून ऐकवल्या आणि ती आपल्या घरी जाण्यासाठी निघाली। सकाळी उठलो तेव्हा आईने मला सर्व गोष्टी सांगितल्या। मला माझ्या वागण्याबद्दल थोडे वाईट वाटत होते, राग पण येत होता, कारण बायकोला तेवढे समजायला पाहिजे होते, कारण त्यावेळेस मी दारू पिऊन होतो। त्यामुळे या सर्व गोष्टी घडल्या। आजपर्यंत मी तिच्यावर कधीच हात उचलला नव्हता, पण ती माहेरी गेल्यामुळे मला फारच वाईट वाटू लागले। मी तिला कॉल केला, पण ती काही कॉल उचलत नव्हती। अजून मी 2-3दा कॉल करून पाहिला, तर तिने मोबाईलच बंद करून ठेवला। यावरून मला समजले की आता ती फारच रागात आहे। त्यामुळे मी विचार केला, काही वेळ तिला शांत राहू द्यायचे आणि नंतर संध्याकाळी कॉल करायचा। कालच्या झालेल्या गोष्टीचे मुळे मला फारच पश्चाताप होत होता, म्हणून मी ठरवले की काहीही झाली तरी आजच्या नंतर दारू पिणार नाही। आईला पण म्हणालो, आई, यानंतर मी कधीच दारूला हात सुद्धा लावणार नाही। आई म्हणाली, दारूमुळे नेहमीच नुकसानच होते, दारू ही फार वाईट असते। पण प्रश्न होता, आता कर्जाचे पैसे द्यायचे तरी कुठून, मी त्याच विचारात होतो। तर आई म्हणाली, तू माझ्यासोबत चल बँकेत, मी काही पैसे जमा केले होते ते तुला देते। मी आई सोबत बँकेत जाऊन पैसे आणले आणि मी माझ्या मालकाला सुद्धा काही पैसे मागितले, तर मालकांनी सुद्धा मला पैसे दिले आणि ते पैसे गोळा करून मी कर्जवाल्याला नेऊन दिले। आता मला थोडे चांगले वाटत होते, कारण आता कर्जवाला मला त्रास देणार नव्हता। मी बायकोला फोन केला तर बायकोने आता सुद्धा फोन उचलला नाही।
आता मला तिचा राग पण येत होता आणि तिची दया पण येत होती, कारण ती लहान गोष्टीवरून घर सोडून गेली होती. तसेच वाईट ह्या गोष्टीचे वाटत होते की मी तिला मारले म्हणून. त्या रात्री मला झोपच लागली नाही. आता तिला जाऊन काही दिवस होऊन गेले होते, पण तिने माझा आता पण कॉल उचलला नव्हता. त्यानंतर एके दिवशी तिने माझ्या आईला कॉल केला आणि माझी विचारपूस करू लागली. ती आईला म्हणत होती, आता कसे आहात तुम्ही, हे दारू पितात का? आई म्हणाली, त्याने म्हटले की त्या दिवसानंतर मी कधीच दारू पिणार नाही आणि आता त्याच्यात फारच बदल झाला आहे. तसेच त्याने पैसे गोळा करून कर्जवाल्यांना पण दिले आहे आणि तुझी फार आठवण करतो, पण तू त्याचे फोन उचलत नाही म्हणून तो नेहमी चिंतेत दिसतो. त्याने त्या दिवसानंतर कधीच दारू पिली नाही. पण आई थोडी तिला खडसावून बोलली, जर त्याच्या मनात आले आणि तुझ्या या वागण्यावरून त्याने तुला सोडण्याचा निर्णय घेतला तर त्यात मी पण काही करू शकणार नाही. तिने एकटाच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती आईला म्हणाली, आई असे कधीच झाले नाही पाहिजे, कारण माझे त्यांच्यावर फार प्रेम आहे, पण मला त्यांचा फारच राग आला होता म्हणून मी फोन उचलत नव्हते. आई म्हणाली, चुकी सर्वांनीच होते, पण त्या चुकीचा जर पश्चाताप होत असेल आणि कोणी आपल्याला माफी मागत असेल तर त्याला माफ करायला पाहिजे, कारण वेळ निघून गेल्यावर ती माफी पण काही कामाची नसते. ती फार हुंदके देऊन रडत होती आणि आईला म्हणाली, आई मी लवकरच येते, पण तुम्ही त्यांना काही सांगू नका. आई पण म्हणाली, ठीक आहे, मी त्याला काहीच सांगणार नाही. मी नंतर सुद्धा तिला कॉल केला, ती आता पण कॉल काही उचलत नव्हती, म्हणून मी काही दिवस झाले तिला कॉल केला नव्हता. पण मनातून तिच्या आठवणी जात नव्हत्या. अशाच मी त्या आठवणीत आमच्या लग्नाचे फोटो बघत होतो आणि मला कळले की आमचा लग्नाचा वाढदिवस लवकरच येत आहे आणि त्याच दिवशी राखी पण आली होती. आमच्या लग्नाचा वाढदिवस आणि राखी एकाच दिवशी होती. पण मनात विचार येऊ लागले की आता बायकोच नाही तर लग्नाच्या वाढदिवसाचे काय करायचे. असेच काही दिवस निघून गेले आणि आज माझ्या लग्नाचा वाढदिवस होता. मी सकाळी उठून तिला त्या दिवशी कॉल केला, पण आज पण तिने कॉल उचलला नव्हता. त्यानंतर मी आपल्या जॉबला गेलो. संध्याकाळी परत येऊन चहा नाश्ता केला आणि आपल्या ऑफिसचे काम करू लागलो. आई म्हणाली, मी येते मार्केटमधून. मी आपल्या कामात व्यस्त होतो आणि मला बांगड्यांचा आवाज आला. मला वाटले आई आली असेल, पण बघतो तर माझ्या खोलीसमोर माझी बायको उभी होती. मी तिच्याकडे बघितले तर अगोदर मला वाटले की हा माझा भास आहे, पण जेव्हा ती माझ्याकडे बघून हसली तेव्हा मला समजले ही माझी बायकोच आहे. ती येऊन माझ्या पाया लागली आणि म्हणाली, माझ्याने फार मोठी चुकी झाली आहे म्हणून तुम्ही मला माफ करा. तिचे रडणे अजून वाढले होते आणि तिच्याकडे बघून मला बरे वाटत नव्हते, म्हणून मी तिला म्हणालो, ठीक आहे, मी तुला माफ केले, पण यानंतर अशी चुकी होणार नाही याची तू काळजी घे. तर ती बोलली, यानंतर मी कधीच असे करणार नाही. आता ती माझ्या मिठीत होती आणि फारच घट्ट मिठी करून रडत होती. मी तिला शांत राहण्यास सांगितले आणि ती शांत झाली, पण ती आता माझ्या मिठीत असल्यामुळे मला फारच वेगळे वाटत होते. आता मी तिच्याकडे बघत होतो आणि ती माझ्याकडे, आणि काही क्षणातच तिने माझ्यावर नेऊन ठेवले. आज फार दिवसानंतर आम्ही आपल्या गोष्टीत गुंतून चाललो होतो आणि हळूहळू आम्ही फार दूर जाऊ लागलो. आज तर आम्हाला या गोष्टीची फारच गरज भासत होती, कारण अनेक दिवसानंतर ही वेळ आली होती. ती तर अशा पद्धतीने माझ्यासोबत वागत होती की तिला अनेक दिवसापासून या गोष्टीची भूक असावी आणि मला पण या गोष्टी मिळाल्या नव्हत्या, त्यामुळे मी पण तिचा पुरेपूर साथ देतो. आम्हाला एक व्हायला वेळ लागला नाही आणि आम्ही दोघे आता त्याचा भरपूर आनंद घेऊ लागलो. तसेच आता आम्ही सर्व विसरून फक्त आमच्या कामात लागलो होतो आणि आमचे कामास तर फार वेळपर्यंत सुरू होते, पण आम्हाला आता थांबणे महत्वाचे होते म्हणून आम्ही थांबलो. त्यानंतर ती फ्रेश होऊन आपल्या कामाला लागली. काही वेळानंतर आई आली. तिने आईला बघितले आणि आईची सुद्धा माफी मागितली. आईने पण तिला माफ केले. त्या दिवसानंतर आमच्या मध्ये कधीच त्या प्रकारचे भांडण झाले नाही आणि आम्ही फार चांगल्या पद्धतीने राहतो. अशाच अप्रतिम गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.